पुढची बातमी भांडूपमधून येतेय। मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचलाय। फुटपाथ खचल्यानं 2 दुचाकी खड्ड्यात पडल्यात आणि भांडूप पश्चिमेकडील विलेज रोडवरची ही घटना असल्याची माहिती आहे। तिथला फुटपाथ पावसामुळे खचलाय आणि त्यात 2 वाहनं अडकून पडली आहेत। आपले प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। मयूर राणे त्या ठिकाणी आहेत। मयूर, नेमकी काय परिस्थिती आहे, काय घडलंय? नक्कीच मी आता आहे भांडूप विलेज रोड या परिसरात तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी फुटपाथ जो आहे तो अक्षरशः खचलेला परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी 4:20 ही जी घटना घडलेली आहे। हा जो मार्ग आहे तो या मार्गिकेला सतत जे नागरिक असतात, रहदारी ही मोठ्या प्रमाणात असते। या ठिकाणी जेव्हा हा जो फुटपाथ खचला तेव्हा 2 दुचाकी होत्या त्या आतमध्ये पडल्या होत्या। मात्र आता हा फुटपाथ आहे तो मोठ्या प्रमाणात खचलेला आहे। खाली मोठ्या प्रमाणात मोठा नाला आहे। आपल्यासोबत इकडील स्थानिक जे माजी नगरसेवक सुरेश कोपरगट्टे आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती करून घ्या। सर, नक्की काय झालं होतं? किती वाजता रस्ता खचला होता? कोणाला दुखापत झाली आहे का? दुखापत झाली नाही, पण 2 स्कूटी खाली पडल्यात, त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहे। आणि सकाळी 4:20 ते 4:30 आसपास तो स्लॅब पडलेला आहे। आणि त्या संदर्भात सतत 8 वर्षे त्यांच्या मागे लागलेले आहे। 8 वर्षे अरे बाबा ह्या नाल्याचं घर बघा, फुटपाथ बघा, कधी ढासलेल कधी होईल। कारण 17-18 वर्षापूर्वी हा नाला बनलेला आहे। 17 वर्षापूर्वी त्याच्या अगोदर भीमशोलच्या नावाखाली रुंदीकरण घेतलं होतं। ते भीमशोलचं बाजूला राहिलं, रुंदीकरण केलं नाही, रिपेअर केलं नाही। साधं आहे ते रिपेअर करून आता जागोजागी ते लादे निघालेले आहेत। वारंवार फक्त अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर मिसिलिनच्या नावाखाली किंवा अनपुरच्या नावाखाली काम त्यांना करता येत नाही। आणि काम करायला मागितलं, त्यांच्याकडे बोललं तर ते स्पष्ट वरचं सँक्शन, अरे प्रत्यक्ष दाखवा ना काय। आता हे ते सुद्धा मनुष्य आणि झाले असती, कोण जगावर असतं केवढ्याला पडलं असतं। या ठिकाणी नशीब माझं काही 110 वॉर्डमध्ये काही मनुष्यहानी झाली नाही, काही माणूस कोण जगवलं नाही। यास्तव या अधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे। वरती कोण असतील ते असतील, आणि महापौर आणि आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे। आपण पाहतोय की या ठिकाणी नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय। जवळपास 17-18 वर्षांपासून ही परिस्थिती अशीच असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।